नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभहाऊसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील बळी मंदिराजवळ मानेनगरमध्ये 3 BHK 1 फ्लोर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे। हवे ते चेंजेस तुम्हाला आत्ताच करून मिळतील। इथे तुम्हाला अलॉटेड पार्किंग देखील मिळणार आहे। तर चला आपण आता सॅम्पल फ्लॅटकडे जाणार आहोत। तर आपण आता सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत। जो आपला मेन डोर आहे त्याला आपल्याला वुडनची फ्रेमिंग प्लस डिजिटल लॉक आपल्याला मेन डोरला बघायला मिळतं। एंट्री केल्यानंतर आपल्याला प्रशस्त आणि सुंदर असा आपला लिव्हिंग एरिया बघायला मिळणार आहे। ह्या 1 फ्लोर 1 फ्लॅट मध्ये प्रत्येक रूमला फॉल सिलिंग विथ लाईट्स आपल्याला बघायला मिळते। जी फॉल सिलिंगची जी डिझाईन आहे अप्रतिम अशी डिझाईन आपल्याला दिलेली आहे। खाली आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स देखील इथे बघायला मिळतात। इथे तुम्ही तुमचं सी शेप मध्ये पूर्ण सोफा अरेंज करू शकतात। तुम्ही इथे सुंदर अशा डिझाईन फ्रेम पेंटिंग्स वगैरे देखील बसवू शकतात। त्याच्यासाठी देखील तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत। इथे देखील तुम्ही छान अशी फ्रेम देखील इथे बसवू शकतात। व्हेंटिलेशनचा जर विचार केला तर आपल्याला व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो इथे मिळणार आहे। विंडोची साईज तुम्ही बघू शकता, त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील बघायला मिळते। विंडोला बाहेरून आपल्याला सेफ्टी ग्रिलिंग जे आहे ते सुंदर डिझाईन मध्ये दिलेली आहे आणि समोर तुम्ही इथे टीव्ही युनिट इथे बसवू शकतात। चला आपण आता किचन कडे जाऊया। हा आहे तुमचा एल शेप सुंदर असा किचन, तोही खूप चांगल्या मोठ्या साईज मध्ये। व्हेंटिलेशन साठी आपल्याला मोठी विंडो देखील दिलेली आहे। एक्झॉस्ट साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। त्यासोबतच जो किचन ओटा जो आहे तो आपल्याला खूप मोठ्या साईज मध्ये बघायला मिळणार आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन साठी मिक्सर साठी वॉटर प्युरिफायर साठी करू शकतात। इथे तुम्हाला फ्रीजचा पॉइंट देखील काढून दिलेला आहे आणि किचन मध्ये देखील तुम्हाला सुंदर अशी फॉल सिलिंग देखील बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सुंदर अशा लाईट्स देखील इथे बघायला मिळतात। इथे तुम्ही तुमचा छोटासा डायनिंग टेबल देखील इथे अरेंज करू शकतात। स्टोरेज साठी तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस इथे दिलेला आहे। इथे तुम्ही तुमचं कबर्ड देखील बनवू शकतात। त्यासोबतच इथे सुंदर अशा टाइल्स आपल्याला पूर्ण फॉल सिलिंग पर्यंत बसून दिलेले आहेत। किचन अटॅच आपल्याला ड्राय बाल्कनी देखील बघायला मिळते। बाल्कनी मध्ये आपल्याला खाली वुडन टेक्स्चरच्या सुंदर अशा फ्लोरिंग्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत। त्यासोबतच पूर्ण इथे तुम्हाला बाल्कनी मध्ये देखील सुंदर अशा टाइल्स इथे बघायला मिळतात। वॉशिंग मशीन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे आणि सेफ्टीसाठी वॉलची साईज देखील तुम्ही बघू शकता। हाईट ही जी आहे ती खूप चांगली दिलेली आहे। आता आपण आपल्या फर्स्ट बेडरूम कडे जाणार आहोत, जो की मास्टर बेडरूम असणार आहे। पूर्ण प्रोजेक्ट मध्ये अँकरचे स्विचेस जे की ब्लॅक कलर मध्ये सुंदर अशा डिझाईन मध्ये आपल्याला स्विच बोर्ड बघायला मिळणार आहे। इकडे आहे एक्स्ट्रा स्टोरेज साठी स्पेस आणि हा आहे तुमचा फर्स्ट मास्टर बेडरूम विथ अटॅच बाल्कनी। या बेडरूम मध्ये देखील तुम्हाला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स इथे खाली बघायला मिळतात। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो, त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील इथे बसवून दिलेली आहे। या बेडरूम मध्ये देखील तुम्हाला सुंदर अशा डिझाईन मध्ये फॉल सिलिंग, त्यामध्ये लाईट्स देखील इथे बसून दिलेले आहेत आणि हा मास्टर बेडरूम असल्यामुळे तुम्हाला इथे अटॅच वॉशरूम देखील बघायला मिळणार आहे। प्लंबिंग फिटिंग्स अजून बाकी आहेत। हा सॅम्पल फ्लॅट आपण बघत आहोत। प्रत्येक बाथरूम मध्ये आपल्याला युनिक डिझाईनच्या टाइल्स इथे बघायला मिळणार आहे। सगळ्या ज्या प्लंबिंग फिटिंग्स आहेत सगळ्या स्टँडर्ड क्वालिटीचे आपल्याला बसून मिळणार आहे। या बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील बघायला मिळते। ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी, जी की अटॅच असणार आहे आपल्या फर्स्ट बेडरूमला। वरती तुम्हाला पीव्हीसी मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत। चला आपण आता पुढे जाऊया। इकडे आहे तुमचं कॉमन वॉशरूम आणि वॉशरूमच्या बाहेर तुम्हाला टेबल टॉप वॉश बेसिन बघायला मिळणार आहे। बाहेर तुम्हाला सुंदर अशा टाइल्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत। जो कॉमन वॉशरूम आहे तिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट सुंदर अशा टाइल्स बसून दिलेल्या आहेत आणि हा आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम। याची सुद्धा साईज खूप अप्रतिम अशी दिलेली आहे। किंग साईज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। व्हेंटिलेशनचा जर विचार केला तर एवढी मोठी विंडो तुम्हाला इथे मिळणार आहे। त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील इथे आपल्याला बघायला मिळते। हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच वॉशरूम इथे दिलेला आहे। वॉशरूम मध्ये सुंदर अशा आणि युनिक डिझाईनच्या टाइल्स आपल्याला बघायला मिळतात। या बाथरूम मध्ये आपल्याला हँगिंग कमोड देखील बसून मिळणार आहे। या बेडरूमला अटॅच आपल्याला सुंदर अशी बाल्कनी देखील बघायला मिळते आणि ही आहे या बेडरूमला अटॅच असणारी बाल्कनी। खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स इथे बसून दिलेले आहेत। त्यासोबतच वरती आपल्याला पीव्हीसी मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील ते बघायला मिळतात आणि हा आहे तुमचा थर्ड बेडरूम।
सुंदर अशा टाइल्स व्हेंटिलेशन साठी 2 विंडो इथे दिलेल्या आहेत. तिथे तुमचा किंग साइज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. तर असा होता आपला हा 1 फ्लोर 1 फ्लॅट 3 BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट, जो की अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आता आपण सॅम्पल फ्लॅट बघितला आहे, अजून प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हवे ते चेंजेस तुम्हाला करून मिळतील. तर लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करा. आता आपण जाणून घेऊया प्राइस, स्क्वेअर फीट, नियर बायचे लोकेशन्स. आपण जो आता हा 3 BHK 1 फ्लोर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट बघितला, हा अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. या प्रोजेक्ट पासून रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मुंबई आग्रा हायवे देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. रासबिहारी लिंक रोडचा जो पेट्रोल पंप आहे HP चा, त्या पेट्रोल पंप पासून फक्त हा प्रोजेक्ट 500 मीटरच्या अंतरावरती आहे. केकेवाग ऍग्रीकल्चर स्कूल आणि कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 600 मीटरच्या अंतरावरती आहे. लोकमान्य हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सगळं काही या प्रोजेक्ट पासून जवळ आहे. प्रोजेक्ट अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हवे ते चेंजेस तुम्हाला करून मिळतील. तर चला आपण आता प्राइस आणि स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया. हा 3 BHK फ्लॅट 1800 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 72 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.